कर्क राशी 29 जून 2026 पौर्णिमेपासून बदलणार नशिबाचे चक्र। नमस्कार मंडळी, 29 जून 2026 हा दिवस कर्क राशीसाठी केवळ आणखी एक दिवस नाही। या दिवशी आषाढ पौर्णिमा असल्यामुळे चंद्राची ऊर्जा अधिक प्रभावी मानली जाते। कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र असल्याने या पौर्णिमेचा प्रभाव कर्क राशीच्या व्यक्तींवर इतर अनेक राशींपेक्षा अधिक जाणवू शकतो। ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमा म्हणजे पूर्णत्व, नवीन जाणीव आणि मनातील गोंधळ दूर होण्याचा काळ। त्यामुळे 29 जून नंतर कर्क राशीच्या जीवनात काही महत्त्वाच्या घटना वेगाने घडताना दिसू शकतात। गेल्या काही महिन्यांपासून ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्यामध्ये हालचाल सुरू होण्याची शक्यता आहे। काहींना नवीन संधी मिळेल, काहींना योग्य निर्णय घेण्याचे धैर्य मिळेल, तर काहींच्या आयुष्यात एखादी अनपेक्षित आनंदाची बातमी येऊ शकते। या पौर्णिमेनंतर तुम्हाला असे वाटू शकते की आतापर्यंत बंद असलेले अनेक मार्ग हळूहळू खुले होत आहेत। जे लोक तुमच्यापासून दूर गेले त्यांच्यामुळे दुःखी होण्याऐवजी आता तुमच्या आयुष्यात योग्य लोक येण्याची प्रक्रिया सुरू होईल। काही नाती संपतील, पण ती संपणेही तुमच्या भविष्यासाठी आवश्यक ठरू शकते। चंद्र हा मनाचा कारक ग्रह असल्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो। अनेक दिवसांपासून मनात दडलेले विचार आता कृतीत उतरतील। नवीन काम सुरू करण्याची प्रेरणा मिळेल आणि काही निर्णय जे तुम्ही वारंवार पुढे ढकलत होता ते आता निश्चित होऊ शकतात। आर्थिकदृष्ट्याही हा काळ आशादायक ठरू शकतो। अचानक मिळालेली संधी, अडकलेले पैसे, नवीन उत्पन्नाचा मार्ग किंवा एखादा फायदेशीर प्रस्ताव तुमच्यासमोर येण्याची शक्यता आहे। मात्र प्रत्येक संधीचा शांतपणे विचार करूनच निर्णय घेणे अधिक योग्य ठरेल। या दिवशी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, पौर्णिमेच्या दिवशी सकारात्मक विचार, दान, प्रार्थना किंवा कृतज्ञतेची भावना मनात ठेवली तर मानसिक शांतता आणि आत्मविश्वास अधिक वाढू शकतो। अनेकांना या दिवशी एखादा शुभ संकेत किंवा योगायोग अनुभवायला मिळू शकतो, जो पुढील काही आठवड्यातील मोठ्या बदलाची चाऊल देईल। म्हणून कर्क राशीच्या व्यक्तींनो, 29 जून 2026 ची ही पौर्णिमा ही फक्त पंचांगातील तारीख नसून तुमच्या आयुष्यातील एका नवीन पर्वाची सुरुवात ठरू शकतो। कर्क राशी, या पौर्णिमेला तुमच्या आयुष्यामध्ये काही बंद असलेले नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत। या पौर्णिमेनंतर कर्क राशीच्या अनेक व्यक्तींना जो पहिला शुभ संकेत अनुभवायला मिळू शकतो तो म्हणजे दीर्घकाळ अडकलेली एखादी गोष्ट अचानक मार्गी लागणे। अनेक दिवसांपासून किंवा महिन्यांपासून ज्या कामासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात पण वारंवार अडथळे येत होते, त्या कामात आता हळूहळू सकारात्मक हालचाल दिसू लागेल। कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे पौर्णिमेची ऊर्जा तुमच्यावर विशेष प्रभाव टाकू शकते। या काळात तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल। आधी जे निर्णय घेण्यास भीती वाटत होती तेच निर्णय आता योग्य वाटू लागतील। तुम्हाला असे जाणवेल की जणू एखादे अदृश्य ओझे हलके झाले आहे। या शुभ संकेतांची सुरुवात एखाद्या छोट्या घटनेतून होऊ शकते। उदाहरणार्थ, अनेक दिवस प्रतिसाद न देणारी व्यक्ती अचानक संपर्क करेल, एखादा महत्त्वाचा फोन येईल, थांबलेले कागदपत्र पुढे सरकतील किंवा एखाद्या जुन्या प्रयत्नाचे फळ अचानक मिळू लागेल। सुरुवातीला ही घटना सामान्य वाटेल, पण पुढे तीच मोठ्या बदलाचे कारण ठरेल। नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठांकडून कौतुक, नवीन जबाबदारी किंवा बढतीची चर्चा सुरू होऊ शकते। नोकरी शोधणाऱ्यांना अनपेक्षित मुलाखतीची संधी मिळू शकते। व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार किंवा अचानक वाढलेली मागणी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकते। आर्थिक बाबतीतही हा संकेत शुभ आहे। अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता, अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत किंवा एखादी फायदेशीर संधी तुमच्या दारात येऊ शकते। मात्र मिळालेल्या पैशाचा योग्य वापर केल्यास त्याचा फायदा दीर्घकाळ टिकेल। कौटुंबिक जीवनातही शांतता वाढू शकते। घरातील जुने मतभेद कमी होतील। ज्या व्यक्तीशी संवाद तुटला होता त्यांच्याशी पुन्हा बोलण्याची संधी मिळू शकते। काही घरांमध्ये शुभकार्याची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे। या काळात तुमच्या मनात वारंवार एकच भावना निर्माण होईल, आता काहीतरी चांगलं घडणार आहे। ही भावना केवळ कल्पना नसेल तर बदलाची सुरुवात असू शकते। मात्र या शुभ संकेतांसोबत विश्व तुम्हाला एक संदेशही देत आहे। जुने अपयश विसरा, पण त्यातून मिळालेला अनुभव विसरू नका, कारण आता मिळणाऱ्या संधींचा योग्य उपयोग केला तर पुढील काही महिने तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात। कर्क राशीसाठी दुसरा शुभ संकेत आहे, घरात दिसू लागतील समृद्धी आणि शुभ ऊर्जेचे संकेत।
या पौर्णिमेनंतर कर्क राशीच्या व्यक्तींना दिसणारा दुसरा शुभ संकेत हा थेट घरातील वातावरणाशी आणि सकारात्मक ऊर्जेशी संबंधित असू शकतो. अनेकांना असे जाणवेल की काही दिवसांपासून घरात असलेला तणाव, अस्वस्थता किंवा नकारात्मकता हळूहळू कमी होत आहे. ज्या घरात सतत वाद, मतभेद किंवा चिंतेचे वातावरण होते, तिथे आता शांतता आणि समाधानाची भावना निर्माण होऊ लागेल. विशेष म्हणजे हा बदल मोठ्या घटनेतून नाही, तर छोट्या छोट्या शुभ योगायोगातून सुरू होईल. अचानक घरात शुभ बातमी येणे, पाहुण्यांचे आगमन, धार्मिक कार्यक्रमाची चर्चा, नवीन वस्तूची खरेदी किंवा घरातील एखादे जुने अडकलेले काम पूर्ण होणे, हे सर्व या शुभ संकेतांचा भाग असू शकतात. या पौर्णिमेच्या प्रभावामुळे चंद्राची सकारात्मक ऊर्जा कर्क राशीच्या मनावर आणि घरगुती जीवनावर विशेष परिणाम करू शकते. त्यामुळे तुमची अंतर्प्रेरणा अधिक मजबूत होईल. काही वेळा तुम्हाला एखाद्या गोष्टीची आधीच चाहूल लागेल आणि नंतर ती खरी ठरेल. ही अंतर्मनाची ताकद या काळात तुमची मोठी संपत्ती ठरू शकते. या काळात घरात लक्ष्मी प्रवेशाचे सूचक असे काही अनुभवही येऊ शकतात. एखादा नवीन उत्पन्नाचा मार्ग सुरू होणे, कुटुंबातील एखाद्या सदस्याला यश मिळणे, आर्थिक स्थितीत सुधारणा होणे किंवा घरासाठी दीर्घकाळापासून अपेक्षित असलेली एखादी वस्तू घेण्याचा योग येणे शक्य आहे. जर तुम्ही नवीन घर, जमीन, वाहन किंवा घरातील मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर या काळात त्यासंबंधी सकारात्मक हालचाली सुरू होऊ शकतात. काहींना बँकेकडून किंवा संबंधित व्यक्तीकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो. नातेसंबंधांच्या बाबतीतही हा काळ आशादायक आहे. कुटुंबातील एखादी व्यक्ती जी तुमच्यापासून दूर गेली होती, ती पुन्हा संवाद साधू शकते. घरात हसण्याचे आणि आनंदाचे क्षण वाढू लागतील. अनेक दिवसांपासून मनात असलेली चिंता कमी होईल आणि भविष्याबद्दल आशा निर्माण होईल. या शुभ संकेतांचा मुख्य संदेश असा आहे की समृद्धीची सुरुवात नेहमी पैशापासून होत नाही, तर घरातील शांतता, एकोप्याची भावना आणि सकारात्मक ऊर्जेपासून होते. जेव्हा घरातील वातावरण बदलते, तेव्हा नशिबाची दारेही हळूहळू उघडू लागतात. कर्क राशीसाठी तिसरा शुभ संकेत आहे विसरलेली इच्छा अचानक पूर्ण होण्याचा योग. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी पौर्णिमेनंतर दिसणारा तिसरा शुभ संकेत इतर संकेतांपेक्षा वेगळा आणि आश्चर्यकारक ठरू शकतो. हा संकेत आहे अशी एखादी इच्छा पूर्ण होण्याचा जी तुम्ही जवळजवळ विसरूनच गेला होता. कधी कधी आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करतो, पण यश मिळत नाही. काही काळानंतर आपण ती इच्छा मनातून काढून टाकतो. मात्र विश्वाचे नियोजन वेगळे असते. योग्य वेळ येईपर्यंत काही गोष्टी थांबून राहतात आणि योग्य क्षणी त्या आपल्या आयुष्यात परत येतात. पौर्णिमेनंतर अशीच एखादी जुनी संधी, जुने स्वप्न किंवा अपूर्ण राहिलेली योजना पुन्हा तुमच्यासमोर येऊ शकते. कदाचित एखादी नोकरी, व्यवसायाची कल्पना, परदेशाशी संबंधित काम, शिक्षणाची संधी किंवा एखाद्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क, यापैकी काही तुमच्या आयुष्यात परत येऊ शकते. विशेष म्हणजे यावेळी परिस्थिती आधीपेक्षा पूर्णपणे वेगळी असेल. ज्या कारणामुळे आधी काम बिघडले होते, ते अडथळे आता कमी झालेले असतील. त्यामुळे यावेळी यश मिळण्याची शक्यता अधिक मजबूत दिसते. या काळात तुम्हाला वारंवार असे योगायोग दिसू शकतात की एखाद्या विषयाची चर्चा वेगवेगळ्या ठिकाणी ऐकू येईल. जुने फोटो, जुने कागद किंवा जुने संदेश अचानक समोर येतील. हे सर्व तुमच्या भूतकाळातील एखाद्या अपूर्ण गोष्टीची आठवण करून देणारे संकेत असू शकतात. आर्थिक बाबतीतही हा काळ सकारात्मक आहे. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो किंवा पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ आता मिळू लागेल. त्यामुळे घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी संयम राखा. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत काहींसाठी हा काळ भावनिक पुनर्मिलनाचा असू शकतो. मात्र प्रत्येक जुने नाते परत स्वीकारणे योग्यच असेल असे नाही. म्हणून भावना आणि विवेक यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. या शुभ संकेतांचा खरा अर्थ असा आहे की विश्व तुमच्याकडून हिरावून घेत नाही, तर योग्य वेळ येईपर्यंत काही गोष्टी जपून ठेवते. आणि पौर्णिमेनंतर कर्क राशीच्या अनेक व्यक्तींना अशाच एका जुन्या स्वप्नाचे नवीन रूप पाहायला मिळू शकते. म्हणून जर एखादी जुनी इच्छा पुन्हा तुमच्या मनात जागी झाली, तर तिला दुर्लक्ष करू नका. कदाचित तीच इच्छा आता तुमच्या आयुष्यात वास्तवात उतरणार असेल.